उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्व वडीलधारी मंडळी, सर्व शहापूरकरांना निलेश आंबेचा साष्टांग नमस्कार. लोकसभा निवडणुकीमध्ये मी आपल्यामध्ये प्रचारासाठी नव्हतो, मी शहर सांभाळत होतो. परंतु आपण सर्वांनी जे काही काम केलं, माझ्या डोळ्यामध्ये पाणी येते, आजही अंगावरती काटा येतो. तर एका बाजूला अनेक मंत्री, माजी मंत्री होते, एका बाजूला आताचे मंत्री होते, प्रचारामध्ये फिरत होते, मोठमोठ्या हॉटेलांना मिटिंग होत होत्या, तिकडे तिकडे धुरधुरण ठरवलं होतं. अगदी पश्चिम महाराष्ट्रापासून तर राज्यातील नव्हे तर देशातील नेते आले होते का जेणेकरून निवडणुकीच्या प्रचार धुरा सांभाळत होता. परंतु माझ्या प्रचाराची धुरा आपल्यासारखे प्रत्येक घराघरातली जिजाऊ, घराघरातले संभाजीराजे, घराघरातले शिवबा सांभाळत होते. आणि त्यामुळे या शहापूरमध्ये 74,000 जवळजवळ 75,000 मताधिक्य कुठल्याही लाभाशिवाय, कुठल्याही लोभाशिवाय शहापूरकरांनी मिळवून दिले. आता एवढं मताधिक्य झाल्यानंतर प्रत्येकाला वाटतं मी काम केलं, माझ्यामुळे केलं, माझ्यासाठी केलं. मी आपल्याला सर्वांना अगदी विनंतीपूर्वक सांगतोय की खासदारकी मी माझ्यासाठी लढवत नव्हतो. मी ऐशारामाचं जीवन कुठल्याही मंत्र्यापेक्षा व्यवसायाने मोठा असल्याने, व्यवसायाने चांगला पैसा येत असल्याने जगू शकतो. परंतु आपल्या सर्वांच्या शेवटच्या माणसापर्यंत चांगलं उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, शेवटच्या ताईपर्यंत आरोग्याची व्यवस्था झाली पाहिजे, शेवटच्या शिकलेल्या माणसापर्यंत रोजगार निर्मिती झाली पाहिजे, शेवटच्या माझ्या शेतकऱ्याच्या, शेतमजुराला कुठलीही अडचण येता कामा नये. यासाठी ही राजकारण हा आपण 95% समाज करायचे, 65% निवडणुका लढवायच्या आहेत. परंतु निवडणुका या काय कोणाच्या बापाची खासगी प्रॉपर्टी नाही, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आपल्याला संधी शेवटच्या माणसाकडे पोहोचवली आहे. मी अगदी जाहीरपणे सांगतोय, मला अनेक उमेदवार, इच्छुक उमेदवार येऊन भेटले, सगळे भेटून जात आहेत. आताही या इथून निघाल्यानंतरही उमेदवार भेटणार आहेत. परंतु पूर्ण शहापूर विधानसभा क्षेत्रातील मी माझ्या बंधू भगिनींना आश्वासित करतोय का उमेदवार हा शहापूर तालुक्यातील नसेल, अगदी वाडा तालुक्यातील नसेल. आणि उमेदवार हा स्त्री असेल, पुरुष असेल, शिकलेला असेल आणि गोरगरीब असेल. आपल्याला पैसे द्यायला लागत नाही, आपल्याकडे मंत्री संत्री नाहीत किंवा कुणी नाहीत. तुम्ही जी आम जनता आहे तेच सगळे मंत्री, त्याच्यामुळे तेच घरोघरी फिरून प्रचार करणार आहे. त्यामुळे आता मगाशी मी आलो तेव्हा त्यांनी भाषण केलं, ते आमचे विभाग प्रमुख असतील. त्याच्यानंतर नरोडा वीर यांनी भाषण केलं. इथे बसलेले माझी कुठली ताई असेल त्याची 30 वर्षे 25च्या वरती आहे, शिकलेली आहे. ज्यांना ज्यांना इच्छा वाटते आदिवासी बांधवांना मला उमेदवारी मिळाली तर मी समाजाचं काम करेन. परंतु या मंडपामध्ये बसलेल्या व्यक्तीला तो अधिकार आहे. त्यांनी त्याचा बायोडाटा मला वाटतं दिनेशजींकडे किंवा हरेशजींकडे तो बायोडाटा देवा. सोमवारी मी त्यांच्या प्रत्येकाची ताकद आजमावणार आहे. जो योग्य उमेदवार वाटेल, चांगल्या प्रकारे काम करणारा असेल, तो ज्यांनी आपल्याला लोकसभेला मतदान केलेले इतर पक्षातील मंडळी आहे त्या मंडळीला विश्वासात घेऊन त्यांच्याकडून ठरवून बाबा हे 2 उमेदवार का 4 उमेदवार आहेत. परंतु ज्याला खरोखरच गरिबीची जाण आहे, ज्याला खरोखरच शहापूरवरती प्रेम आहे, असा उमेदवार आपल्याकडून निवडला जाईल. मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, युवक असेल, परंतु 40च्या आसपासच असेल, जास्त वयस्कर नसेल. वयस्कर मंडळाने वाईट वाटून घेऊ नका. तरुण नवीन नेतृत्व आपल्याला द्यावं लागेल. ते भले 5 वर्षासाठी जरी असेल तरी 5 वर्षासाठी. तो आमदार म्हणजे कोणी साहेब नसेल, तो दुपारी कुठे दारूची पार्टी करणार नाही का संध्याकाळी कोणाला घेऊन कसली पार्टी देऊन कोणाच्या भांडणं लावणार नाही. तो कुठल्या अधिकारीच्या इथे बसवण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेणार नाही किंवा त्याच्या लोकप्रतिनिधींनी बसवलेला आमचा कुठला तालुक्याचा प्रमुख त्याची दलाली करणार नाही. एवढं नक्कीच तुम्हाला सांगतोय. पोलीस स्टेशन असेल तिथे खोट्या केसेस करणार नाही किंवा आमच्या जिजाऊच्या कार्यकर्त्याची चुकी असताना दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर खोटी केसेस करणार नाही. एवढं तुम्हाला मी नक्कीच सांगतोय. कुठल्या बदलीसाठी तो कुठल्या अधिकाऱ्याकडून चहाही पिणार नाही. इतकंच नाही तर ज्याच्या इच्छा आहे त्याने मनापासून ठरवा. काही येणारं मानधन आहे त्यातील 75% मानधन जे शासनाकडून येणारे मानधन आहे ते या समाजाच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी खर्च करेल असा उमेदवार आपल्याला. दादानो मोठे तर मोठा झालेले आहेत. माझ्यासाठी पंतप्रधान महोदय प्रचाराला आले होते, शरद पवार साहेब प्रचाराला आले होते. परंतु ज्यांच्या जीवावर मी त्यांना मोठा आपल्याला करायचे. आपल्याला मुलांना चांगलं उच्च शिक्षण द्यायचंय तर जेणेकरून ते शिक्षण देऊन शहापूरचा विद्यार्थी अमेरिकेला एखाद्या गुगल सारख्या कंपनीचा MD झाला पाहिजे अशा प्रकारचा आपलं सोन आहे.
ज्या शहापूरने मला 75,000 मताधिक्य दिले, त्या शहापूरकरांच्या आरोग्याची समस्या सोडवण्यासाठी जिजाऊ 24 तास 12 महिने 24 तास कार्यरत होते आणि कार्यरत असेल हा शब्द आपल्याला देतो. आपण बघितलं असेल का की लोकसभा निवडणूक 20 मेला झाल्यानंतर कोणकोणते पुढारी आपल्या तालुक्यामध्ये आले, कोणकोणते आजी माजी आले, तुम्ही सांगा. जे तिकीट मागायला इच्छुक होते जे 2014ला असतील, 19ला असतील, 24ला असतील, त्याचे किती लोक आपल्या तालुक्यामध्ये आले आणि त्यांनी किती मतदारांच्या अडचणीत निवडून आले, त्यांना कुठलं दुसरं कारणच नाही. शहापूरच्या मूर्ख माणसाने त्याला चढवलं, त्यांनी जिजाऊची तक्रार केली पाहिजे. काय करतात काय नाही करत, वैयक्तिक संबंध काय बघत नाही, कोणीतरी चढवायचं म्हणजे अशी तक्रार केली म्हणजे शहापूर आम्हाला सोडली नाही, अशा प्रकारची यांची धान्य असेल. याला समजत नाही का सगळेच लोक काय तुमच्यासारखे चोर नसतात, कुठल्या गोष्टीने भीतीने घाबरणार. एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे, वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरती मला माझ्या मुलांचा हक्क असेल, मी कमावलेली ती प्रॉपर्टी त्याच्यावर माझ्या या समाज बांधवांचा अधिकार आहे, हे ताठ मानेने सांगणारा हा मुलगा आहे. तो कशाला कोणाला घाबरणार आहे? मी काय कुठल्या चोऱ्या करतोय का यांच्यासारख्या? मी कुठल्या कामाचे पैसे कोणाकडून घेतलेत का? किंवा यांच्या त्यांच्या भांडणावर कधी काय उद्योग केलेत का? आपलं सरळ साधं जीवन आहे, जे वारकरी संप्रदायाने शिकवून दिलेलं आहे, जे संतांनी शिकवून दिलेले, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी मासाहेब जिजाऊंनी दिलेली शिकवणूक आहे, ते स्वराज्य आपल्याला आणायचे. आपल्याला एकटा मोठा होऊन जायचं तर तळागाळातला शेवटचा माणूस माझा मोठा झाला पाहिजे. आपण पाहतोय शहापूरची परिस्थिती काय. मध्येच मला वाटतं डोलखाम परिसरामध्ये जे वाद झाले त्यामध्ये चढवणारे लोक ही शहापूरला बसून बंगल्यात बसून लोकांच्या भांडणं लावत होते. कशासाठी हे उद्योग करायला पाहिजे? आता तुम्ही तुमची गरज आम्हाला लोकांच्या घरांच्या कशासाठी घुसताय? सर्वसामान्य माणसाला पाणी द्या. गेल्या 1980 पासून 2024 पर्यंत तुम्हाला शहापूरकरांना पाणी प्यायला देता आलं नाही. आज ही शहापूरची वृद्धावस्थेत असलेली आरोग्य व्यवस्था तुम्हाला सुधारता आली. गावोगावी लाईटचा प्रश्न आहे, गावोगावी रस्त्यांचा प्रश्न आहे. या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी जाहीर आवाहन करतो. आपला आमदार जो असेल, ज्या मॅडम असतील, साहेब असेल, जो कोण असेल या मंचात बसलेलाच असेल आणि तो असेल, तो तुम्हाला नक्कीच सांगतोय त्या सगळ्याच्या सगळ्या तरी समस्या सोडवण्यासाठी मी त्याच्या बरोबर असेल. हरीश पाटील असतील, दिनेश असतील, व्यासपीठावर तुम्ही आम्ही सर्वजण असू, तर त्याला कानाला धरून प्रत्येक काम करायला लावू. आमदार ते नसतील तर आमदार सर्वसामान्य आपले वडीलधारी मंडळी, छोटे बच्च्यापासून विद्यार्थ्यापासून असतील. आम्ही कुठल्या कामाच्या खंडन एजन्सी घेण्यासाठी एजन्सीसाठी लोक नाही नेमणार. आपल्या आमदाराचा एक आमदार नसून ही शहापूरची सर्व मतदार बंधू भगिनी असतील, ते प्रत्येक जण आमदार असेल हे तुम्हाला मी सांगतो. अगदी लोकशाहीमध्ये मिळालेलं प्रत्येक कुठलंही पद आहे हे समाजाच्या सेवेसाठी वापरलं पाहिजे, हेच गेले 15-16 वर्ष आपण सांगतोय. परंतु निवडणुकापुरती प्रत्येक जण आपल्याशी गोड बोलतो, आपल्या पाठीवर हात टाकतो, नको तेवढी आश्वासन टाकतो आणि एकदा निवडून आला त्या तो भला, त्याचं कुटुंब भला, बाकी कुणाशी काय घेणं देणं ठेवत नाही. या गोष्टीचा तिरस्कार वाटतो. पैसे खायचे पण किती पैसे खायचे त्याला कुठेतरी लिमिट पाहिजे ना. आज आता हरीश बोलला का बाबा 1000-1500 लोकांचं आपण जेवण केलं. 1,500 लोकांचं जेवण एकटा माणूस खाऊ शकतो का? परंतु यांना 5-5 लाख लोकांचा पैसा एकट्याला खायचा आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कोणी काय 5 वर्ष आळीपाळीने जमीन कशाला देतो त्याप्रमाणे शहापूर विधानसभा कशाला द्यायचं कोणी स्वप्न बघत असेल ते त्यांनी विसरून जावं, एवढंच मी या प्रसंगी बोलतोय. शहापूरचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी माझी असेल, वैयक्तिक माझ्या सोबत जिजाऊच्या प्रत्येक कार्यकर्त्याची असेल. हा शब्द आपल्याला सांगायला देतोय. राजकारण हा स्वतःचा पोट भरण्याचा धंदा नसून ते सामाजिक क्षेत्रातील एक चांगलं काम असेल. शहापूरचा आमदार म्हणा, भिवंडी ग्रामीणचा म्हणा, डहाणूरचा म्हणा, विक्रमगडचा म्हणा किंवा बोईसरचा म्हणा, ज्या ठिकाणचे आपले आमदार असतील ते एक आदर्श लोकप्रतिनिधी मधून देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपती महोदयांकडून त्याचा सत्कार केला जाईल अशा प्रकारचं आपण काम करू आणि शहापूर पॅटर्न पूर्ण राज्यामध्ये कसे लागू होईल अशासाठी आपण काम करू. तर निवडणुका आज आपण बघा काय दुर्दैवी अवस्था आहे. प्रचंड हुशार विद्यार्थी या मतदारसंघात तालुक्यामध्ये प्रचंड हुशार मेहनती शेतकरी आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही. आपण बघतोय विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म नाही. जिजाऊ मार्फत आपण प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. आज शेकडो हजारो विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरी लागत आहेत. परंतु आपण पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न आहे. मगाशी आसनगावच्या दादांनी सांगितलं, खरोखरच एवढी वाईट परिस्थिती, या सगळ्या परिस्थिती बदलण्यासाठी अनेक पक्षाचे मोठमोठे पदाधिकारी गेल्या 1-2 महिन्यापासून मला भेटून जातात. मला ते एकच सांगतात, हे दोघे सोडून तिसरा कुठलाही उमेदवार द्या, आम्ही 100% सर्व ताकदीनिशी आपल्या बरोबर असू.
त्यामुळे कुणीही गैरसमज करू नका. मी नसताना तुम्ही 75,000 मतं काढले, आता मी तुमच्या बरोबर गावगाव येणार आहे. 1.25 लाख मतं आपण काढू एवढं तुम्हाला मी जाहीरपणे सांगतोय. आजचा माझा हा बोललेला विषय 1.25 लाख मताधिक्य आपला उमेदवाराला मिळतील हा वाक्य तुम्ही कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवा. आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर मोजा 1.25 लाखापेक्षा एकही कमी मतदान नसेल अशी परिस्थिती आपण निर्माण करू. आपण जनतेचं सुधार करण्यासाठी करू. जे जे शब्द आपण लोकसभा निवडणुकीमध्ये दिले होते ते पुढे करण्याचं काम आहे. ज्या ज्या राजकीय पक्षाच्या लोकांना आपण आश्वासन दिले त्याला जिल्हा परिषदला आपण निवडून देऊ, त्यांना निवडून देऊ. जे जे आपल्या पक्षाचे लोक ज्यांना तरुण असते त्यांना पंचायत समितीच्या निवडणुका लढायच्या, जिल्हा परिषद लढायचे, त्या सगळ्यांच्या ज्यांना शब्द दिले तो 100% शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी वैयक्तिक माझी असेल. एवढं आपल्याला मी नक्कीच सांगतोय. आपण सर्वजण ज्या आशेने बघताय, आज बाजूचा भिवंडी तालुका गोडाऊन सुरू आहे. मी सगळ्यांना शहापूरकरांना कळकळीची विनंती करतो, तुमच्या मुलांच्या शिक्षणाला अगदी परदेशात जरी जायचं असेल तर त्याला पाठवण्यासाठी जिजाऊ भरभक्कम आपल्या बरोबर आहे, परंतु जमिनी विकू नका. तुमच्या कुठल्याही नागरिकाच्या कुठल्याही नातेवाईकाच्या आरोग्यासाठी एकही गुंठा का एकही स्क्वेअर फूट जमीन विकायला लागणार, तुम्ही जिजाऊ पर्यंत पोहोचा. अगदी पोटातल्या बाळापासून कॅन्सरपर्यंत कुठलाही आजार आपल्या समाज बांधवांना झाला तरी त्याला 100% बरं करण्यात येईल. परंतु परत एकदा सर्वांना विनंती करतो की जमिनी विकू नका. आता डेव्हलप होणार आहे, तो फक्त शहापूर तालुका डेव्हलप होणार आहे, बाजूचा वाडा होणार आहे, भिवंडी झालेला आहे. त्यामुळे जमिनीवरती आपण मालक आहोत, आपण उद्योगधंदे करू. वेळ आली तर विद्यार्थ्यांना युवकांना उद्योगधंद्यासाठी प्रशिक्षण देण्याचं काम जिजाऊ करेल. कारण एकदा जमिनी विकल्या त्या परत आपल्याला काय घेता येत नाही. आणि त्या वडिलोपार्जित जमिनी त्याच्यावर वडील आणखी येणाऱ्या पिढ्यांचा हक्क राहिला पाहिजे. त्यासाठी कृपया कुठल्याही बांधवानी कुठल्याही भगिनींनी जमिनी विकू नका ही सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा सांगतो, आपण अशा प्रकारचा नेतृत्व देऊ आणि अशा प्रकारे सर्वजण प्रचार करू. आज आलेल्या प्रत्येकाने जर ठरवलं की मला 100 मतं 200 मतं काढायचे तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आपल्याकडे पैसे नसले तरी गावागावामध्ये आपले विद्यार्थी सरकारी नोकरीला लागले, घराघरामध्ये आपल्याकडे जिजाऊचे आपले लाभार्थी रुग्ण आहेत, घराघरामध्ये आपण केलेल्या तुम्ही आम्ही केलेल्या मदत आहे. त्यामुळे तिथपर्यंत आपण पोहोचा. जातीपाती धर्मपाती हे सगळे राजकारण्यांचं काम असतं. जिजाऊ एकच मानते, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. त्यांच्या राज्यामध्ये कुठल्या जातीपाती होत्या का? आणि तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील सगळ्या बांधवांना भगिनींना मी आश्वासित करतोय, किती दिवस 5 वर्षांचा तुम्ही राहणार आहे, तुम्हाला तुमचा पालकमंत्री या मातीतील पालकमंत्री ठाण्याला बघायला मिळेल अशी व्यवस्था आपण या येत्या 2024च्या निवडणुकीला करूया. कोणी काय बोलतील, कोणी काय बोंब उठवतील त्याच्याकडे कुठे लक्ष देऊ नका. आपला एम्स आहे तर आपल्याला आपला आमदार आम्हाला आमदार व्हायचंय, त्या दृष्टीने प्रत्येकाने कामाला लागा हे आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती करतो. आपण सांगाल तेव्हा 2 किंवा 3 दिवस येत्या महिन्याभरातले पूर्ण दिवस जातो. मी आपल्यासाठी गावगाव घरघर फिरायला लागलं तरी मी आपल्या बरोबर आहे. जेव्हा आपण माझ्यासाठी पावलोपावली फिरलेले घरघर फिरलेले तर माझी पण ड्युटी आहे. त्या निमित्ताने शहापूरचा आमदार नुसता जिजाऊचा आमदार नसेल, तो शहापूरचा आमदार असेल. त्यामुळे शहापूरकरांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण आमदारकी देऊया. त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषद निवडणुकामध्ये शहापूरचा जिल्हा परिषद अध्यक्ष असेल अशा प्रकारची आपण व्यवस्था करू. तेवढं आपल्याला मी बोलतो. माझी एक साधी सेंटेन्स आहे, माझ्या तत्व आहे. एक तत्व आहे की आपला कुठलाही नागरिक आरोग्याच्या सुविधेपासून मरता कामा नये, कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये आणि कुठलाही आपला लोकप्रतिनिधी लाचेची रक्कम खाता कामा नये. माझं त्या जाहीरपणे बोलणं असतं, जो कुठलाही लोकप्रतिनिधी असेल तो मतदारांपासून जर पैसे खात असेल तर तो मतदारांची विष्ठा खातो. त्यामुळे ज्याला कोणाला स्वप्न पाहिजे त्याला तेवढं लक्षात ठेवून दिलं पाहिजे. आपला उमेदवार दारू पिणारा नसेल हेही तुम्हाला सांगतोय. त्यामुळे भांडण पण लावणारा नसेल किंवा कुठल्याही प्रकारची ज्याने आपलं काम नाही केलं त्यांच्यावर पण खोट्या केसेस करणार नसेल. तो संतांनी दिलेल्या शिकवणुकीप्रमाणे असेल, तुकारामांच्या शिकवणुकीप्रमाणे असेल एवढं आपल्याला मी बोलतोय. आणि ज्याला पैसे खायचे नाही त्यांनीच ऍप्लिकेशन द्या. आणि मी सांगितलं का 75% जे मिळणारं मानधन आहे ते समाजासाठी अर्पण करायचं. त्या लोकांनी दिनेशजींकडे किंवा हरीशजींकडे उद्याला ऍप्लिकेशन द्या. मी बहुतेक सोमवारी परत शहापूर तालुक्यामध्ये फिरता दौरा करून संध्याकाळी जे ज्या लोकांनी लोकसभेत मदत केलेली, जे जे वरिष्ठ मंडळी विधानसभेला मतदान करणारे त्यांच्याशी चर्चा करून मला वाटतं सोमवारी संध्याकाळी या टायमिंग पर्यंत आपण उमेदवार डिक्लेअर करू एवढं आपल्याला मी बोलतोय. परत एकदा बाजूला तायांना सांगतोय की 60% ताया दिसतात. तुमच्यातली उमेदवार एखादा सुशिक्षित उमेदवार असेल तर त्यांनीही ऍप्लिकेशन द्या, त्यांनाही चान्स दिले. मगाशी मी आलो जेव्हा ते बोलले भाऊ
मला मी विचारलं हरीशला, हरीश बोलतो ग्रामपंचायतचे सदस्य आहेत तर त्यांनी ऍप्लिकेशन द्या, कारण बोलणाऱ्या माणसाचे कडू आंबे कडू लिंबू संपले जातात, त्यामुळे चांगले बोलणारे किंवा मनातून चांगले असणारे लोक आपण निवडून देऊ एवढं आपल्याला मी नक्की बोलतोय. आमदार येणारा उमेदवार नसेल तर तुम्ही आम्ही असू हे पुन्हा एकदा सांगतोय आणि थांबतोय. जय जय महाराज. मनापासून धन्यवाद. निश्चित माननीय अप्पांची भूमिका